आज मी तुम्हाला भाकरी कशी करायची दाखवते. मी इथे 2 कप भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. तर 2 कपास 1 कप तांदळाचं पीठ घालायचं. आणि हे ढवळून घ्यायचं ह्याने लाकडाने. गॅस काढून टाकायचं. 2 कप पाणी घालायचं, पीठ घालायचं. 2 कप पाण्यास 2 कप पीठ घालायचं आणि पाणी चांगलं उकळलेलं आहे, त्यामुळे हे असं छान झाकून घ्यायचं. आता तुम्ही फडक्याने गॅस काढलेला आहे, त्यामुळे हे फडक्याने तुम्ही छानपैकी ढवळून घ्यायचं. जर व्हिडिओ पडल्यामुळे तुम्ही बघू नाही शकत आहात. हे बघा, व्हिडिओसारखा पडत आहे. आता मी तुम्हाला भाकरी कशी करायची ते दाखवत आहे. हे मी पाणी तापत ठेवलं होतं आणि त्यावर थोडंसं मी 2 कप पाणी ठेवून त्याच्यावर 1 कप मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता बघूया आपण भाकरी कशी तयार होते ती. हे बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी हे पीठ गरम असतानाच तुम्ही ह्याच्यावर काढून घ्यायचं. हे पहा, हे पीठ असं गरम पाण्यात घातलेलं होतं. आता हे ह्याच्यावर काढून गरमच ह्याला जरा मळून घ्यायचं. थोडासा पाण्याचा हात लावायचा. सगळं पहिलं काढून घ्या, म्हणजे मग व्यवस्थित तुम्हाला ते करता येईल. खूप सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला आज लाटूनच्या भाकऱ्या दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही बघत राहा मी कशा प्रकारे भाकऱ्या तयार करते ते. खूप सुंदर भाकऱ्या होतात, मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या दिसतात आपल्याला. आता मी ह्याच टोपात परत थोडंसं पाणी घेते. हे बघा, असं थोडंसं पाणी घेतलं. नुसतं असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छानपैकी हे मळायचं. मला एका हातानेच मळायची सवय आहे, पण तुम्ही दोन्ही हाताने पण मळू शकता. हे बघा, असं छान गरमच असताना थोडं मळून घ्यायचं. हे जसं आपण मोदकाला करतो ना, तोच प्रकार आहे हा. मोदकाचं पीठ कसं करतो, उकडून घेतो आणि मग त्याला असं मळतो, सेम तसाच प्रकार आहे. शक्यतो मी गव्हाचं पीठ असलं की एकच हात लावते, पण हे जरा गरमच करायचं असल्यामुळे आणि लवकर करायचं असल्यामुळे मी 2 हात लावलेले आहे. एकदा थंड झालं ना की मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही लाटताना हे करू शकता व्यवस्थित त्याला. पण हे जे गरम असतं ना, तेव्हाच जरा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. पण आता हे नवीन मुलींना भाकऱ्या थापून येत नाही ना, पण मग त्यांना हे असं जर दाखवलं. आणि आता मी हे 2 वाटीचं घेतलेलं आहे, पण तुम्हाला एवढं घ्यायची गरज नाही. तुम्ही एखाद वाटीचं करू शकता. जर 2च कपल असेल, 1 कपल असेल, तर तुम्हाला हे 2 भाकऱ्या केल्यात तरी एका वाटीत 4 भाकऱ्या सहज होतात. याच्यामध्ये 8 होतील. हे बघा, किती 2 मिनिटात ह्याचा छानपैकी गोळा झाला ना. फक्त एकदा थोडं जरा गरम असतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हो, गरम आहे.
मात्र हे छान नंतर मळलं पाहिजे. हे जर तुम्ही जेवढं चांगलं मळाल ना तेवढी तुमची भाकरी खूप छान होणार, मस्त भाकरी होणार एकदम, आणि छान फुलणार देखील. पण त्याला मस्त असं बारीक गॅसवर ह्याच्यावर सपाट ओट्यावर किंवा काही ज्याच्यावर तुम्ही भाकरी थापणार त्याच्यावर जरी केलात ना तरी चालेल. माझा व्हिडिओ सारखा पडतोय ना म्हणून. आणि साधारण केवढी भाकरी तुम्हाला हवी आहे? छोट्या केलात तर छोटा गोळा करायचा, मोठा केला तर मोठा. हो, मी बघा काय वेडेपणा केला, मी तो पाण्यात टाकला म्हणून मी आता परत ह्याच्यात घातला. चुकून मी तो पाण्यात टाकला. पाणी हे आपल्याला लागणारच आहे नंतर, पण त्यासाठी तुम्ही नंतर एखादं ताट घेऊ शकता किंवा इथे असं साईडला ठेवू शकता. असे गोळे करून जेवढे तुम्हाला हवे तेवढे मोठे तुम्ही करू शकता. मला काही साधारण एवढा, जेवढा आपण बघायचं की केवढा आपण लाटू शकतो. तुम्ही जर नवशिके असाल तर तुम्ही जरा आधी छोटाच गोळा घेऊन बघा, कारण लाटायला पण थोडी मेहनती तुम्हाला लागणारच आहे. हे बघा, मी म्हटलं ना तुम्हाला 2 वाट्यात 8 होतात, म्हणजे एका वाटीत सहज 4 होतात. आता मी हे जरा मोठे मोठे गोळे केले म्हणून. जर तुम्ही छोटे छोटे गोळे केले तर इझिली तुमच्या एका वाटीत 4 होतात. पण मला काही खेळत बसायचं नव्हतं म्हणून मी मोठे मोठे गोळे केले. आता मी हात धुवून येते. आणि हा बघा, शक्यतो असा भाकरीला हा असा तवा वापरायचा आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा. भाकरी लाटेपर्यंत हा तवा चांगला गरम होईल. आता भाकरी कशी लाटायची ते मी दाखवते तुम्हाला. थोडंसं असं तव्यावर पीठ टाकायचं आणि ही भाकरी आहे ना ही मस्त अशी थापून घ्यायची. थोडीशी थापायची, जास्त नाही थापायची. थोडी थापल्यामुळे काय होते, ती व्यवस्थित लाटली जाते. आता ह्या गोळ्या मी इथे ठेवते म्हणजे मग मला लाटायला सोपं जाईल. हे पहा, आता अगदी अलगद हाताने कडेकडेने ही भाकरी लाटायची. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. जास्त जाड ठेवलात तर ती कच्ची राहील, जास्त पातळ केलात तर ती तुटेल. म्हणून अगदी अलगद हाताने अशी ही भाकरी लाटून घ्यायची. ही बघा किती सुंदर लाटली जाते. फक्त तुम्हाला पीठ व्यवस्थित करता आलं पाहिजे. पीठ एकदा आलं ना की मग काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. मग तवा हा बघायचा तापलेला आहे, मग तव्यावर मात्र ही पीठ लागलेली बाजू वर टाकायची आणि मग काय करायचं, हे जे पाणी तुम्ही घेतले ना ते थोडंसं लावून घ्यायचं. सगळ्या बाजूने त्याला ते पाणी लागलं पाहिजे, सगळ्या बाजूने. आणि आता पाणी सुकेपर्यंत तुम्ही काही हालचाल नाही करायची. पाणी सुकेपर्यंत, तोपर्यंत दुसरी भाकरी हवी तर लाटून घ्यायची. सेम प्रक्रिया. असं थोडंसं पीठ टाकायचं, थोडंसं हाताने थापून घ्यायची. तोपर्यंत बघा इथलं हे पाणी बरंच सुकलेलं आहे. मग उलटणं घ्यायचं. आपल्याला सवय असेल तर तुम्ही हे घेऊ शकता, हाताने करू शकता, पण शक्यतो सवय असेल तर उलटणं घ्यावं. उलटण्याने काय करायचं, ही भाकरी अशी परतून घ्यायची. आणि आता दुसऱ्या बाजूने तिला सगळी भाजली पाहिजे ती छानपैकी. तोपर्यंत हिला लाटून घ्यायचं. बाजूबाजूने लाटायचं आणि लक्ष त्या भाकरीवर पण हवं, ती करपता कामा नये.
बघा आता ही जर झाली असेल ना, ही बघायची अशी व्यवस्थित झालेली आहे या बाजूने पण ह्या बाजूने पण. आता काय करायचं, हा तवा थोडासा असं सरकवून घ्यायचा आणि ही भाकरी आहे ना ही अशी याच्यावर टाकायची. बघा ही कशी फुलते ती. ही बघा, ही बघा आता ही फुगायला लागली ना, दिसली तुम्हाला कशी फुगती आहे. आता एका बाजूने झाली की दुसऱ्या बाजूने टाकायची आणि तोपर्यंत तवा साफ मात्र करून घ्यायचा. या हाताने केलात तरी चालेल. हे बघा, हे मगाशी थोडं पाणी सुकलं नव्हतं ना म्हणून ती, आणि किती पांढरी शुभ्र भाकरी रेडी झाली बघा. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या भाकऱ्या करू शकता. मी अजून एक तुम्हाला दाखवते दुसरी भाकरी. आणि ही अशी ओल्या कपड्यावर टाकायची, म्हणजे मग तो कपडा हा तवा जरा झाडून घ्यायचा. म्हणजे मग ही बघा, आता ही जी दुसरी आहे ना ह्याची मी अशी टाकली आणि हे जे पाणी आहे ना हे असं मी वर टाकून त्याला जरा चटका बसतो. आता ते आपलं ते म्हण आहेच ना, आधी जेव्हा मिळते आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे बघा, ही बहिणाबाईंची सुंदर कविता आहे. तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळायचा नाही, पण आता जेव्हा तुम्ही भाकरी बनवायला घेतली तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ पण कळायला लागला. जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे बघा, आता ही लाटून घेते. जरा जाडसरच ठेवते म्हणजे ती फुलेल. मगाची जरा फुलली नाही कारण ती खूप पातळ झाली. ही दुसरी पण मला वाटतं जरा पातळच आहे, पण ही बघूया आता. ही तिसरी मी जरा जाड ठेवते म्हणजे मी तुम्हाला छान फुगलेली भाकरी दाखवू शकेन ना. ही बघा, आता ही अशी परतली की नाही, गॅस जरा मीडियमवर ठेवायचा. इथे मी मग अशी भाजी टाकलेली भेंड्याची ह्याची वांग्याची, छान शिजते. तिला जरा तेल जास्त झालंय, पण वांग्याच्या भाजीला तेल असलं ना की ती खूप छान भाजी लागते. तेला जरा हा तवा आता सरकवून घ्यायचा. इथून परतून ही बाजू इथे टाकायची की बघा आता मस्त फुगेल ती भाकरी. तर बघा कशी फुगते ती. आज त्यांना काय झालंय माहित नाही, नाही तर भाकऱ्या मस्त छान फुगतात. पण आज जरा मला वाटतं पीठ पातळ झालंय. पण ह्या लाईक चपाती असल्यामुळे त्या खूप छान लागतात खायला, पातळ असल्यामुळे. साधारण गावाकडच्या लोकांना जरा जाडसर भाकरी आवडते, पण शहरातल्या लोकांना ह्या अशा पातळ भाकऱ्याच बऱ्या लागतात. त्यांना त्या जाडसर भाकऱ्या आवडत नाही. ह्या पातळ भाकऱ्याच त्यांना पसंत पडतात. पण मात्र चारी बाजूने सगळीकडनं भाजून घ्यायची, म्हणजे मग त्याचा काही हे राहत नाही. आणि नंतर मात्र त्याला ओल्यावर टाकायची. पुन्हा तवा ठेवायचा आणि तवा मात्र साफ करून घ्यायचा दरवेळेस. आता ती बघूया हां आपली टाकून आपण थोडंसं पाणी टाकून. पाणी मला वाटतं माझं जास्त पडत आहे का, माझं फर्स्ट टाईमच हे असं झालेलं आहे. नाही तर माझ्या भाकऱ्या खूप छान होतात. माझे 2 भाकरीचे व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेतच, तेही तुम्ही जाऊन बघू शकता. शिवाय ही जी वांग्याची भाजी आता बनते आहे त्याचाही व्हिडिओ मी आत्ता अपलोड केलेला आहे, तर तोही तुम्ही बघा. आणि वांग्याची भाजी कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. खूप चविष्ट झालेली आहे. त्याचा मी तुम्हाला फोटोसुद्धा टाकणार आहे. आणि अगदी सोपी आहे करायला, काहीच त्रास नाही आहे. तर अशा प्रकारे हे बघा, लाटायला एकदा जमलं ना तुम्हाला की काहीच तुम्हाला त्रास नाही. फक्त ही भाकरी भाजायला शिकायला आलं पाहिजे. हे बघा आता ह्या बाजूने पूर्ण हे झाली आहे.
आता मला वाटतं मी ह्या बाजूने त्याला पूर्ण शिजवून घेते. मला वाटतं जसे आपण फुलके कसे करतो त्याच प्रकारे हे असावं असं मला वाटतं. माझं थोडंसं काहीतरी प्रमाण चुकलंय का माहीत नाही, तर माझ्या भाकऱ्या खूप छान फुगतात दरवेळेस, पण आज जरा त्या कमी फुगत आहेत. हे बघा आता मी हिला टाकले, बघूया आता कितपत फुगते. ही बघा, ही जरा जाड लाटल्यामुळे छान फुगली गेली आहे, तुम्हाला दिसत असेल. ही बघा संपूर्ण फुगली. आता मी ह्या बाजूने जाते, ह्या बाजूने पण तिला चांगली शेकून घ्यायची. थोडेसे डाग दिसले तरी हरकत नाही, पण अदरवाईज ती पांढरी शुभ्र ह्याच वर्गात गणली जाते. मी तुम्हाला नंतर दाखवणार आहेत त्या घड्या करून त्याच्या. ही बघा, ही तिसरी भाकरी पण किती छान झाली, म्हणजे जराही ते तुटत नाहीत, काही नाही, आणि एवढ्या सुंदर भाकऱ्या आणि खूप चविष्ट लागतात. पुन्हा आपला तवा इथे घालून घ्यायचा, फक्त हे सांभाळा जरा, म्हणजे अगदी नवशिक्यांना सांभाळायला लागतं. हे बघा, ही जर मी टाकली अशी की हे थोडंसं पाणी घालायचं वरती आणि संपूर्ण बाजूने त्याला लावायचं. पाणी सुकेपर्यंत थांबायचं, मग तोपर्यंत आपली दुसरी भाकरी रेडी होतेच. साधारण असा एवढा गोळा घेतलात ना की छान भाकरी होते. अशी दाबून दोन्ही बाजूनी पीठ लावून अगदी थोडीशी परतलात तरी चालेल. माझं काही सध्या हात दुखतात, नाही तर मी पूर्वी खूप छान हाताने भाकऱ्या करायचे, पण आता वयाप्रमाणे आपले हात थोडे हे होतात ना, मग मला थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला. मग म्हटलं लाटून बघूया करून, आणि काळाप्रमाणे आपल्याला सुद्धा चालावं लागतं, म्हणून मग म्हटलं की लाटूनच्या बघूया, आणि मग लाटूनच्या खूपच सुंदर झाल्या भाकऱ्या. ही बघा, आता ही तर एवढी सुंदर आहे. आता हिला मी उलटी करते, आणि चांगलं पाणी त्याचं मात्र मला वाटतं सुकलं पाहिजे. जर पाणी जर त्याच्यात राहिलं ना तर ती भाकरी बरोबर होत नाही. असं काहीसं त्याचं गणित आहे, पण नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे भाकऱ्या कशा झाल्या आहेत शुभ्र पांढऱ्या कपडावर घेऊन. आता मला वाटतं ही झालेली आहे. मग तवा थोडा सरकवूया आणि ही याला इथे टाकून घेऊया. ही बघा, ही बघा कशी फुगली, कशी फुगली आहे बघा, दिसते आहे ना तुम्हाला. आता ह्या बाजूला घेऊया, असंच करत राहायचं त्याला. मग चारी बाजूने त्याला भाजायची, मात्र कच्ची नाही ठेवायची. कच्ची ठेवली तर तुम्हाला कच्चं पीठ पोटात गेल्याने पोटदुखीचा पण त्रास होऊ शकतो, पण ती भाजलेली खाल्ली आणि लुसलुशीत की चांगली मस्त चविष्ट लागते. ही बघा कशी फुगती आहे, दिसत असेलच तुम्हाला. अशा प्रकारे सगळ्या माझ्या भाकऱ्या फुगलेल्या आहेत ह्या बघा. आणि मग ही त्याला इथे टाकून हिला मी आता ह्याच्यावर टाकते, आणि हा तवा मी इथे सरकवते, आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकते आणि पाणी सगळीकडे फिरवून घेते. आणि आता ही चौथी भाकरी मी रेडी करते. व्हिडिओ सारखा पडतो आहे, पण हरकत नाही, आपल्याला व्हिडिओज आता माझे बनायचे असतील तर मी ठरवते आहे की ते आयपॉडसारखं घेईन. आयपॉड नाही, काय ट्रिपॉड घेईन, म्हणजे मग त्याच्यावर व्हिडिओ ठेवला तर मग तुम्हाला अजून छान व्हिडिओज दिसतील. तर तुम्हाला त्याच्याबद्दलही थोडं नॉलेज असेल तर मला कमेंट्स करून सांगा कुठचा ट्रिपॉड चांगला आहे, मग मी तोही घेऊ शकते. किंवा असं आपण एकमेकांना जर मदत केली, जर तुम्हाला काही गरज असेल आणि तुम्हाला जर ते नॉलेज जर माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला ते सांगू शकते. अशा प्रकारे आपण एकमेकांना मदत करून ह्याच्यावर आपण काम करू शकतो. हे पाणी सुकलं होतं ना, म्हणून मी आता ही उलटी केली आहे.
ही बघा केवढी सुंदर. पाणी लावायचं आणि ठेवून द्यायचे. आता पाणी लावलेली बाजू सुकली आहे. मग ह्या बाजूने तिला परतवायची. तोपर्यंत इथे जरा वांग्याची भाजी शिजली आहे की बघून घेते. एक शिजलेली आहे वांग्याची भाजी. खूप तेल पडलेलं दिसत आहे पण हरकत नाही. बटाटा शिजला असेल तर वांगे नक्कीच शिजलं असेल. असं बघायचं कारण हिरवं वांगं जरा शिजायला वेळ लागतो. चांगलं शिजलेलं आहे. आता काढून ह्याला पण इथे टाकते. ह्याला काढून इथे टाकते. जराशी मीठ टाकते. जरा कमी मीठ पडल्यासारखं वाटते आणि किंचितशी साखर टाकते कारण किंचितच्या साखरेमुळे जरा चव छान येते. तुम्हाला आवडत असल्यास गूळ टाकू शकता. हे बघा जरा लक्ष दुसरीकडे गेल्यावर थोडी करपली पण हरकत नाही. त्याला पाणी लावते जरा. पाणी सुकलेलं आहे. आता इथे टाकते. तोपर्यंत हे ढवळून घेते मिठाने. चविष्ट आहे. ह्याच्यावरून तुम्ही खोबरं कोथिंबीर तुम्हाला काय आवडेल ते घालू शकता. अशा प्रकारे ही वांग्याची भाजी रेडी आहे. बघा दिसली कशी फुलली. बघा केवढी स्वच्छ शुभ्र पांढरी झाली आहे. आणि ह्या पहिल्यात का आत्ता आपण बनवलेल्या भाकऱ्या ह्या बघा कुठेही तुटल्या नाही आहेत, कुठेही चांगल्या नाही, कुठेही डाग नाही. एवढ्या शुभ्र स्वच्छ लुसलुशीत भाकऱ्या. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.